नमस्कार. बाबा टॉकीजच्या रंग लावणीच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमात कार्यक्रमात आपण आज भेटणार आहोत पाहुणं जरा जपून या नृत्य नर्तिका आणि त्याला काय म्हणतात त्याला लावणीच्या अशा रंगारंग कार्यक्रमाच्या सूत्रधार निर्माती कविता घडशी यांना. कविताजी, तुम्ही खूप वर्षापासून लावणी करताय, म्हणजे खूप तुम्ही डीपली पाहिलं मी, तुमचं डेडिकेशन प्रचंड आहे. आणि आज विशेष रसिको तुम्हाला मुद्दाम सांगतो, हॉस्पिटल मधून ह्या शो साठी त्या खास ह्या लावणीच्या एका डान्स साठी आलेले आहेत, हे विशेष कौतुक आहे. तर तुम्ही ह्या लावणीमध्ये आता ह्या पाहुणं जरा जपून निर्मिती कशी काय सुचली तुम्हाला? लावण्य दरबारच्या यशानंतर थोडासा आम्ही ब्रेक घेतला आणि हरिदादा बोलले आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे. तर सुहास पाटील म्हणून त्यांचं आधी बॅनर होतं पाहुणं जरा जपून, हे त्यांनी केलेलं बॅनर होतं. त्याच्यामध्ये हर्षा होती, हर्षा राजपूत. तर मग हरिदादानी आम्ही म्हणालो की आपण काहीतरी जरा वेगळं करू. ते तर लावण्य दरबार तर आहेच, पण पाहुणं जरा जपून पण थोडं वेगळं करू हर्षाला घेऊन. असं मग थोडं वेगळं करता करता मग आम्ही इथपर्यंत आलो की हरिदादांचं खूप म्हणजे त्याच्यामध्ये खूप प्राधान्य, त्यांच्या मिसेसनी त्यांना सपोर्ट केलंय. नवरा बायकोंचं जोपर्यंत माझं तर त्याच्यामध्ये काही नाहीये, मी फक्त एक छोटासा खारीचा वाटा घेतलेला की हे सगळं रेडी करणं किंवा काय करणं असं याच्यासाठी. बाकी जरा वेगळं करायचं त्या हेतूने आम्ही सगळं म्हणजे इथपर्यंत सगळं करत आलो. तू कशी काय या लावणीकडे वळलीस? तू पूर्वी काय करत होतीस, अचानक कसं काय सुचलं तुला लावणीच्या? मी पहिला एक अनंत चव्हाण म्हणून आमचे गुरु होते, त्यांच्याकडे मी फोक डान्स करत होती. आणि मग शाहीर अनंत सावंत, हे अनंत चव्हाण आणि शाहीर अनंत सावंत, त्यांच्यामध्ये मी लोकनाट्यामध्ये एक त्याच्यामध्ये लावणी करायला लागली. आणि नंतर लावणी सुरू केली मंगेश भगत, जे आता नाही आहेत, माझे गुरु आहेत ते, जे त्यांच्यापासून त्यांनी मला गायला सुरुवात त्यांनी करायला लावली. आणि त्यांच्याकडे करून करून मी इथपर्यंत आली. ते म्हणायला लागले करे खूप चांगली करते, मग मला एक लावणी दिली, मग 2 दिली, असं करत करत मी इथपर्यंत आली. तू याच्यामध्ये तुझी स्पेशलिस्ट जो दाबण घे, अत्यंत सरप्राइझिंग आयटम आहे. हा कसा काय सुचला व्हायला पाहिजे म्हणून? सुचला म्हणजे याच्यासाठी सुचला की लावण्या सगळ्याच करतात, सगळेच लोक करतात, हे करतात ते करतात, पण मला असं वाटायला लागलं की काहीतरी पाहुणं जर जपून जर का येत आहे तर त्याच्यासाठी काहीतरी वेगळं करूया. मी हरिदादांशी केलं की हे मी करू का? ते हरिदादा बोलले अरे बापरे, हे करते तू, हे चांगलं नाही झालं तर? हरिदादांना म्हणाले पहिला शो मला करू दे, जर हे नाही झालं चांगलं तर मी नाही करणार. पण लोकांचा प्रतिसाद इतका छान मिळाला आणि एवढं खूप छान म्हणजे मला लोकांनी अप्रिशिएट केलं आणि खूप म्हणजे केलं की मला असं वाटायला लागलं की मी म्हणजे खूप मोठं काम केलं. लावणी राहिली बाजूला, पण ऍक्च्युली लावणीमध्ये मोडत नाहीये, पण एक लावणीच्या कार्यक्रमामध्ये काहीतरी वेगळं, पण त्याच्यासाठी मी हे गाणं आणलं. या गाण्यामध्ये मी आता जाणवलं मला की तू बायकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो, तर तो एन्जॉय कशी काय करते तू? नाही, एवढ्या वर्षाचा अनुभव आहे की आपल्याला जेव्हा लोक समोर असतात किंवा महिला समोर असतात तर त्यांना कसं घेऊन चालायला पाहिजे, किंवा एखादा प्रेक्षक असेल तर कसं हे करायला पाहिजे. तर आणि ज्या या महिला येतात ना, ह्या नेहमी येणाऱ्या महिला आहेत. आणि असं मी म्हणू शकत नाही की लावणी खराब आहे. आता तर महिला आमच्या कार्यक्रमामध्ये यायला लागल्या, डिसेंट आणि चांगले दिवस यायला लागले. आणि महिलांनी एवढं आम्हाला म्हणजे प्रेम आणि एवढं आमचं कौतुक केलंय ना, तर इतका आनंद होतो ना सगळा. त्याच्यामुळे 4 महिला आल्या, मग 10 आल्या, मग 12 आल्या, अशा सगळ्या एकमेकांना सांगत एवढा महिलांचा. पहिलाही लावणी खराब नव्हती आणि आताही लावणी खराब नाहीये, फक्त लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जो वेगळा होता तो थोडा आता म्हणजे आम्ही जे आता पारंपरिक लावण्या किंवा आम्ही अश्लीलता करत नाहीये किंवा आम्ही असं वल्गर करत नाहीये, ते आता आम्ही करत नाही. त्याच्यामुळे आता लोकांना आवडायला लागलं. पहिलाही लावण्या चांगल्या होत्या आणि आताही लावण्या चांगल्या होतात. फक्त मध्ये एक असं पिरियड आला होता की थोडस वल्गॅरिटी वगैरे होत होतं, पण आता ते बंद झालंय, म्हणजे ते होणं बंद झालंय आणि त्याच्यामुळे पब्लिकचा रिस्पॉन्स वाढलाय. लावणी कधीच खराब नव्हती आणि पहिल्याही लावण्या चांगल्या होत्या आणि आताही लावणी चांगली. मगाशी एक चांगली गोष्ट घडली, म्हणजे आम्ही तुमच्या इतर सहकलाकार मुली नव्हत्या, ग्रॅज्युएट मुली इथे येतात. पूर्वी कसं होतं, पोटासाठी
लावणी करायची. आज लावणीसाठी कलेसाठी लोक लावणी करतात. हा मोठा कल, फार मोठा चेंज. आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या या पाहुणे जरा जपून मध्ये एक वेगळी वैशिष्ट्य असं ते सांगणार होता मी, की तुमच्याकडे बायका भरभरून येतात आणि एज्युकेटेड आहेत बायका येणारच सुद्धा. असं पण नाही की एक सामान्य बायका नाही, ते वेगवेगळ्या कलरच्या, वेगवेगळ्या फ्लेवरच्या आणि वेगवेगळे कल्चर वाटणाऱ्या बायका येतात आणि खूप एन्जॉय करतात. ही फार मोठं यश आहे तुमचं. तुम्हाला काय वाटतं? यश म्हणजे आमच्याकडे ज्या नृत्यांगना आहेत त्या खूप चांगल्या घरातल्या आहेत. म्हणजे अशी अशिक्षित अशी कुठलीच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहितीये का, की लहानपणापासून मोठ्यापर्यंत मुली काय एवढ्या मोठ्या ह्याच्यानी नाही आहेत, पण ज्या मुली कार्यक्रम सादर करतात किंवा लावणी सादर करतात, लोकांना आकर्षित करतात, लोकांना बघायला. आज 4 बायका आल्या ना तर दुसऱ्या वेळेस सांगतात की अरे महिला, अरे त्यांचा कार्यक्रम चांगला आहे, ते यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सांगते ह्याच्यामध्ये की आमच्याकडे ज्या नृत्यांगना आहेत त्या हरिदादांकडे पैशाची अपेक्षा करत नाहीये. जेव्हा हरिदादा पेमेंट देतात तेव्हा ते घेतात. किंवा हरिदादाही जर बोलले की बाबा मला आज थोडंसं ऍडजस्ट करा, तर आमच्याकडे कलाकार एकही त्यांच्या शब्दापुढे जात नाहीये. तर मला त्या मुलींना सगळ्यांना सांगायचंय की असंच सहकार्य करा निर्मात्याला. निर्माता जगला तर कलाकार जगणार. तर आपण 10 चे 20 प्रयोग किंवा 20 चे 30 प्रयोग करू शकतो. आणि पुन्हा एकदा हरिदादा आणि त्यांच्या मिसेस स्मिता पाटणकरांना खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी आम्हा कलाकारांना नवीन कार्यक्रम घेऊन जो काय केला आणि जो काय प्लॅटफॉर्म दिलाय त्याच्यासाठी मी त्यांना धन्यवाद बोलते. थँक्यू व्हेरी मच. खूप तुम्ही म्हणजे आता येऊन चांगल्या गोष्टी शेअर केल्या आमच्या बाबा टॉकीजला. तर बाबा टॉकीजच्या रंग लावणीतर्फे तुमचे मनपूर्वक आभार. आणि तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. मी बोलायला लेट केला पण तुमचे मला थँक्यू बोलते व्हेरी मच. साऱ्या जणी